आई माहेरी जाते मामाकडे आणि ते लेकरू शाळेत जातं. मग ती गेल्यानंतर त्याला तो विचार करतो की की आता आपली बायको माहेराहून 5,000 रुपये घेऊन येते, तर त्यातले 4,000 रुपये उधारी, दारूवाल्याची उधारी द्यायची आणि राहिलेल्या 1,000 रुपयाची आज पण घ्यायची. आज आपली मज्जा आहे असा तो विचार करतो आणि परत पूर्ण नशेमध्ये खूप पेलेला असतो आणि झाडाखाली जाऊन बसतो. मग ते लेकरू शाळेत गेलेलं असतं आणि बायको 3-3:30च्या दरम्यान आलेली दिसते माघारी आणि हा तिची वाट बघत असतो आणि तेवढ्यात बायको आलेली दिसते. त्याला लय आनंद होतो की आले आपले 5,000 रुपये, म्हणून तो मनातली मनात हसत असतो. मग बायको जवळ येते आणि बायकोला तो पुढे हात देतो आणि चेहरा हसरा होतो. मग बायको मनात विचार करते की हा माणूस हसणं विसरलाय. मग त्यावेळेस ती पण हसते आणि मग त्याच्या हातात हात देते. तर तो म्हणतो, कुठे आहेत पैसे? तर ती म्हणते, अहो बाबा म्हणजे पैसे देणार होते, पण आईला ॲडमिट केलं होतं, तर हॉस्पिटलचा बिल भरण्यासाठी बाबांनी लोकांकडून पैसे घेतले. तर बाबा बोलले की बाळा, जर तुला पैसे हवे असतील तर 1 महिनाभर थांब, मी 1 महिन्याने तुला पैसे देतो. मग तर त्याला फार राग येतो आणि तो उठून तिच्या कानाखाली मारतो. कानाखाली मारल्यावर तिच्या कानातून रक्त वाहतं. मग ती कानाला हात लावते आणि मग ती उठण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिचं डोकं असं फिरल्यासारखं होत असतं आणि पण नवऱ्याला धरून उठण्याचा प्रयत्न करत असते. पण तो नशेतच असतो. त्याला काय दया माया म्हणजे काय हेच नसतं बायकोचं, कारण तो नशेमध्ये असल्यामुळे. आणि ती उठते आणि देवाला म्हणते, देवा, मला हा दिवस दाखवण्या अगोदर का नाही घेऊन गेला? मला कशाला ठेवलं इथं? आणि मी काय पाप केलं होतं की मला असा नवरा मिळालाय? मला या माणसाबरोबर नाही राहायचं, मी आत्महत्या करते. आत्महत्या करते म्हणल्यावर त्याचा इगो हर्ट झाला. तो म्हणाला, तुला आत्महत्या करायची? तू कशाला आत्महत्या करतेस? मीच तुला मारतो. तुला माझ्याबरोबर नाही राहायचं ना, तर तू मरू नको, मी तुला मारून टाकतो. असं म्हणून जवळ एक विहीर असते, त्या विहिरीकडे तिला ओढत घेऊन जातो. आणि कारण तो पूर्ण नशेमध्ये असतो, कारण त्याला भान राहिलेलं नसतं. मग तो तिथे विहिरीपाशी गेल्यावर विहिरीमध्ये तिला ढकलून देतो आणि ती विहिरीमध्ये पडते.